नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राज ठाकरे यांची जी उत्तर सभा झाली ती कसं मनोरंजन होतं वगैरे वगैरे बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि खुद्द पवारांना सुद्धा दुसऱ्यांदा खुलासा करणारी पत्रकार परिषद करावी लागली. म्हणजे गुढीपाडव्याला जी शिवाजी पार्कमध्ये प्रचंड सभा मनसेतर्फे घेण्यात आली, तेव्हाही जे आरोप राज ठाकरे यांनी केलेले होते मनसेच्या सभेमध्ये, त्यामध्ये कुठलीही नवी भर ठाण्याच्या सभेत घालण्यात आलेली नव्हती. पण गुढीपाडव्याच्या सभेनंतर जो हलकल्लोळ माजवण्यात आला, तेव्हा सगळ्यांची अपेक्षा होती की ठीक आहे, आपण आता ह्याला झोडून घेऊ. राज ठाकरे सवयीनुसार लागोपाठ काय सभा घेत नाहीत किंवा प्रत्युत्तरं देत नाहीत आणि त्यांचे काय एखाद दुसरे प्रवक्ते बोलले तर फरक पडत नाही, असं सगळ्यांना वाटलं होतं. पण गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी ताबडतोब आठवड्याभरात ठाण्यात आपण उत्तर सभा घेतोय अशी घोषणा केली आणि सगळ्यांची पळापळ झाली असं एवढ्यासाठी म्हणायचं की नुसती सभेची घोषणा केली आणि काय त्या कुठच्या एका सभागृहामध्ये ही सभा होणार, तर त्याच्यावरूनही तारखा बदल, जागा बदल यासाठी जे दबाव आणले गेले ते बघितले तर राज ठाकरे यांचा धसका हा महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांनी किती घेतला आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. अर्थात काँग्रेस पक्ष त्यापासून अलिप्त आहे, कारण राज ठाकरे यांचा जो प्रभाव आहे त्या साधारण प्रभाव क्षेत्रामध्ये काँग्रेस या पक्षाला आता स्थानच उरलेलं नाही. टक्कर घेण्यासारखा जर कोणी असेल तर तो भाजप आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा सभेनंतर फारशा प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. त्या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आल्या आणि त्यालाच उत्तर म्हटल्यानंतर एक गोष्ट सरळ होती की त्याला उत्तर दिल्याशिवाय राज ठाकरेंना गप्प बसून चालणार नव्हतं. कारण त्यांना आता पुन्हा एकदा आपल्या पक्षाला ऊर्जितावस्थेला आणायचं आहे, पक्षाचा पाया विस्तृत करायचं आहे. तर असे जे बारीक सारीक आरोप होतील त्यांना तितक्याच ठणकावून उत्तर देणं आवश्यक होतं आणि ती उत्तर सभा झाली. त्या उत्तर सभेनंतर पुन्हा एकदा खुद्द शरद पवारांना 2 दिवसात 1 दिवसात पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांचे आरोप खोडून काढणं भाग पडलं असेल तर राज ठाकरे यांचे घाव वर्मी लागत आहेत हे कोणालाही मान्य करावं लागेल. कोणालाही कितीही काही म्हणा तुम्ही. गंमत अशी असते की ज्यावेळेला तुम्हाला त्याचा ते मनोरंजन आहे, त्याची टिंगल आहे, काहीही करावं असं वाटतंय, नक्कल आहे, करमणूक आहे, म्हणून जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा एक गोष्ट स्पष्ट असते की तुम्ही त्या माणसाला दाद देताय. राज ठाकरे यांना दाद दिली जाते हे स्पष्ट दिसतंय. पण त्यापेक्षाही जर महत्त्वाची बाब असेल तर खुद्द शरद पवार यांच्यासारखा जाणता नेता दुसऱ्यांदा त्याच आरोपाचा खुलासा करण्यासाठी समोर येतो, तेव्हा राज ठाकरे यांचा प्रभाव अजिबात नाही. ती करमणूक आहे, ते मनोरंजन आहे, ते नुसतेच नकलाकार आहेत असं म्हणणारे सगळ्यांचे दात खुद्द शरद पवार घशात घालतात हे लक्षात आलं पाहिजे. राज ठाकरे किंवा त्यांचे कोण संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, ही मंडळी जी काय उत्तर देतील ती देतील. पण त्यापेक्षाही खुद्द शरद पवार यांनी मैदानात येऊन राज ठाकरेंच्या आरोपांचा दुसऱ्यांदा खुलासा करावा, सफाई द्यावी, याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. जयंत पाटील, अजितदादा वगैरे सोडून द्या, ते शरद पवारांच्या तुलनेत त्यांची दखल घेण्याचं कारण नाही.
पण एक गंमत असते, ज्यावेळेला राज ठाकरे यांच्यासारखा मुळातला व्यंगचित्रकार काही बोलतो आणि डिवचतो, तेव्हा समोरच्यांनी उत्तर देताना सावधपणे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. कारण हा माणूस राजकीय नेता असला, उत्तम वक्ता असला, तरी मूलतः व्यंगचित्रकार आहे. आणि व्यंग शोधण्याची क्षमता त्याच्यामध्ये जितकी आहे तेवढी त्याच्या राजकीय विरोधी पक्षांमध्ये नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आता एक साधारण आपण गंमत बघू. ही शिवसेनेचे तोंडाळ प्रवक्ते नेते संजय राऊत काय म्हणाले? माणसाला स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्याची किती हौस असावी. लोक तुम्ही समजता तितके अडाणी नाहीत. संजय राऊत म्हणाले, दिवा विझताना मोठा होतो. ते मनसेबद्दल बोलत होते की शिवसेनेबद्दल बोलत होते? कारण संजय राऊत मनसेबद्दल बोलत असतील तर त्यांच्या पक्षाचे आगामी पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले, संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही. म्हणजे पक्ष संपलेलाच आहे. मनसे हा पक्ष संपलेलाच आहे असं शिवसेनेचे भावी पक्षप्रमुख ऑलरेडी बोललेत. मग संजय राऊत विझणारा दिवा कोणाला म्हणतायत? विझण्यापूर्वी दिवा मोठा होतो, तर शिवसेनेने मिळवलेलं मुख्यमंत्रीपद हे विझण्यापूर्वीचं सगळ्यात मोठी ज्योत आहे असं संजय राऊतनं म्हणायचं. काय म्हणायचं? मी जे बोलतोय ते सोडून द्या. राज ठाकरे यातलं व्यंग शोधायला गेले तर काय होईल याचं भान म्हणून ठेवायचं असतं. ठीक आहे, तुम्ही लबाडी करून, लांडी लबाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि आपला पक्ष कसा मोठा आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमच्याकडे आहे आणि मग देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी आम्हीच करणार आहोत वगैरे वगैरे वल्गना करणं ठीक आहे. पण मुख्यमंत्री तुमचा असून, सगळं प्रशासन तुमच्या हातात असून रोजच्या रोज फुशारक्या मारताय, तसा BJPचा कोणी एखादा माणूस पण तुम्ही आतमध्ये टाकू शकला नाही. तो नाही टाकू शकला. पलीकडची कोठडी कधीपासून वाट बघते की संजय राऊत कोणाला पाठवतात. पण तिकडे तुम्हाला एकालाही कोणाला पाठवता आलं नाही. हा दिवा मोठा, ज्योत मोठी झाली विझताना, मग तिचा जो प्रभाव आणि परिणाम असतो त्याचं हे लक्षण नाही की मुख्यमंत्री तुमचा, सरकार तुमचं, आणि तुम्हाला साध्या एका किरीट सोमय्या किंवा कोण कंबोज कोणी असतील त्यांना आत टाकणंही शक्य होत नाही आहे. FIR नोंदवत चला. कारकुनी म्हणतात. बाळासाहेबांच्या भाषेत FIR नोंदवणं याला कारकुनी म्हणतात. कारण त्यातला एकही FIR हा कोर्टात टिकत नाही आहे. कोर्टात टिकत नाही आहे. 2 दिवस तुम्ही नाटकं केलीत, कुठे आहे किरीट वगैरे, आला तो समोर, आणि त्याला हायकोर्टाने जामीन दिला आणि हायकोर्टाने तुमच्यावरच ताशेरे झाडले तुमच्या सरकारवर. याला विझताना दिवा मोठा होणं म्हणतात. असो, जयंत पाटलांबद्दल काय बोलायचं? ते संत भाषेत कुत्सित फार सुंदर बोलतात, पण आपल्याच थोबाडीत मारून घेत असतात. त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलायची गरजच नाही. सुप्रियाताईंचं तेच आहे. पण सुप्रियाताईंच्या नावावर जी काय कोटी राज ठाकरे यांनी केली, ते सोळे जितेंद्र आव्हाडांच्या पोटात जाऊन घुसले का कुठे माहीत नाही. कारण ते खवळून अंगावर आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यात मोठा विनोद केलेला आहे. म्हणजे राज ठाकरेंना नकला करून जे शक्य होत नाही, त्यापेक्षाही शरद पवारांची सगळ्यात भयंकर विटंबना कोणी केली असेल तर ती जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की जितेंद्र आव्हाड म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाला दुसरा जॉनी लिव्हर मिळाला. काय वाक्य लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला दुसरा जॉनी लिव्हर म्हणजे विनोदवीर कॉमेडियन मिळाला. तो राज ठाकरे आहे. हा त्यांचा रोख आहे, सरळ आहे. पण राजकारणाला दुसरा जॉनी लिव्हर असं म्हणताना महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिला जॉनी लिव्हर कोण याचा कुठलाही खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केलेला नाही. आणि त्यामुळे मग पहिला जॉनी लिव्हर महाराष्ट्राच्या राजकारणातला शोधावा लागतो.
तर अर्थातच जितेंद्र आव्हाड हे जितके कर्कश बोलतात, त्यांच्या इथे कुठेही विनोदाचा लवलेश नसतो. यदा यदा ही धर्मस्य वगैरे आठवतं ना तुम्हाला? असो, वे त्यांच्या आवेशपूर्ण ह्याच्यातून एक विनोद निर्माण होतो. त्याच्यासाठी जितेंद्र आव्हाडांना आपण विनोदवीर कॉमेडियन म्हणू शकत नाही. पण जितेंद्र आव्हाड जेव्हा म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणाला दुसरा जॉनी लिव्हर मिळाला, तेव्हा त्यांनी पहिला जॉनी लिव्हर कोण याचा खुलासा केला असता तर बरं झालं असतं. पण तो जो महाराष्ट्रातला पहिला राजकारणातला जॉनी लिव्हर आहे, त्याचं नुसतं नाव घेतलं असतं तर जितेंद्र आव्हाड यांची राजकीय कारकीर्द ताबडतोब संपुष्टात येऊ शकते. कारण तो पहिला जॉनी लिव्हर महाराष्ट्राच्या राजकारणातला, त्यांच्या पक्षाचा सर्वेसर्वा आहे. आता हा कसा, हे तुम्हाला समजावण्यासाठी 1980-90च्या दशकात जेव्हा पहिल्यांदा ऑडिओ कॅसेटचं पेव फुटलं, तेव्हा जॉनी लिव्हरची एक नकलांची कॅसेट आलेली होती. आणि जॉनी लिव्हरची एक प्रसिद्ध नक्कल जी आहे, विनोदी नक्कल, ती मुद्दाम इथे अगत्याने सांगितलं पाहिजे. मग तुम्हाला कळेल की तो पहिला महाराष्ट्राच्या राजकारणातला जॉनी लिव्हर कोण. जॉनी लिव्हरने त्या नकलेमध्ये मुंबईत वावरणारा एक दाक्षिणात्य मद्रासी, तो मद्रासी टोनमध्ये हिंदी बोलणारा मद्रासी, म्हणजे अनेक त्यांनी वेगवेगळ्या नकला, मुंबईतलं धड हिंदी मराठी न येणारा मद्रासी, हे जॉनी लिव्हरचं नकलांमधलं आवडतं पात्र होतं. आणि तशी एक नक्कल केली होती. आणि रस्त्यावर कुठेतरी चालत असताना या मद्रासी मुंबईकर माणसाचं हिंदी हा जॉनी लिव्हरच्या नकलेचा विषय होता. तो धक्का मारताय, तुम हमको धक्का मारताय, अभी गिर जाता तो, खड्डे में पडता तो, म्हणजे खड्ड्यात पडलो असतो, धक्का मारतोस तू, खड्ड्यात पडलो असतो, जखम झाली असती तर दवा का पैसा कौन देता, डॉक्टर के पास जाना पडता. बरं, तो समोरचा माणूस बोलतच नाही. ज्यांनी धक्का मारलाय असा जॉनी लिव्हर आ म्हणतो त्या नकलेमध्ये, त्या समोरच्या माणसाला तो बोलूच देत नाही. त्याच्या पुढे म्हणतो, हमारा छोटा छोटा बच्चा है, धक्का मारता है, गिर जाता तो, पीछे से गाड़ी आती, बस आती, मर जाता तो, हमारा छोटा छोटा बच्चा है, क्या करता, हॉस्पिटल में जाता, खर्चा तुम देता. असं जवळजवळ 10-12 मिनटं जॉनी लिव्हर एकमुखीच बोलत राहतो. धक्का लगता है, धक्का मारता है, गिर जाता तो, खड्डे में गिर जाता तो, पीछे से गाड़ी आता तो, बस आता तो, मर जाता तो, हमारा छोटा छोटा. हे टकळी त्याची अखंड चालू असते 8-10 मिनटं. शेवटी धीर करून तो समोरचा माणूस ज्याच्यावर धक्का मारलास असा आरोप जॉनी लिव्हर करतो त्या नकलेमध्ये. तो म्हणतो, लेकिन धक्का लगा कब, धक्का लागलाच कुठे. तो जॉनी लिव्हर म्हणतो, धक्का लग जाता तो. म्हणजे धक्का लागला नाही तरी जॉनी लिव्हर जो कांगावा करतो आणि एक नक्कल आणि विनोद निर्माण करतो, त्याला जॉनी लिव्हर म्हणतात. आणि राज ठाकरे यांच्या ठाण्यातल्या उत्तर सभेनंतर ज्या पद्धतीत पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते, ते बघितल्यानंतर बारकाईने बघा, यूट्यूबवर मिळेल. शरद पवार त्या उत्तर सभेला उत्तर देण्यासाठी जी पत्रकार परिषद घेऊन बोलत होते, त्यामध्ये नेमकी जॉनी लिव्हरची ती नक्कल जशीच्या नशी नक्कल करत होते पवारसाहेब. मी काय ते ऐकलं नाही, मी काय संपूर्ण ऐकलं नाही. पण जे काय वर्तमानपत्रात आलं असं सांगतात. वाचलं का, नाही वाचलं, ऐकलं का, नाही ऐकलं, असं म्हणतात. आणि हे वर्षानुवर्ष शरद पवार करत आलेले आहेत. प्रत्यक्षात तुम्ही बघितलं का नाही, लोक असं म्हणतात. तुम्हाला आठवतं 2017च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ज्यावेळेला 300पेक्षा अधिक विधानसभेचे आमदार निवडून आणले, त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा EVM या मतदान यंत्राविषयी शंका मायावतींनी घेतली होती. आणि मग
केजरीवाल वगैरे वगैरे सगळ्यांनी काहूर माजवलं होतं, सगळ्यांनी. पहिल्यांदा मायावती होते, पण त्यानंतर वारंवार निवडणूक आयोगाने आव्हान देऊन कोणी आहे ते खोटं प्रूव्ह करा, आमची तुमच्यासमोर यंत्र ठेवतो म्हटलं तेव्हा कोणी पुढे आला नाही. शरद पवारांचा पक्षसुद्धा गेला नाही. पण या संदर्भाने जेव्हा वारंवार विषय निघायचा तेव्हा शरद पवार म्हणतात काही लोकांनी मला सांगितलं. कोणी सांगितलं, काय सांगितलं माहिती नाही, कोणीतरी सांगितलं, मी ऐकलं, असं मी कुठेतरी वाचलं, कुठे वाचलं माहीत नाही. धक्का लग जाता तो, म्हणजे धक्का लागलेला नाही, पण कांगावा करायचा, काहूर माजवायचं हे गेल्या 30-35 वर्षात राजकारणात कोण करत आलं? तो महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिला जॉनी लिव्हर. जितेंद्र आव्हाड म्हणतात ना की महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा जॉनी लिव्हर मिळाला. म्हणून ज्या पद्धतीचा उपहास राज ठाकरे यांचा जितेंद्र आव्हाड करतात, तेव्हा पहिला जॉनी लिव्हर हा आपल्याच पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे हे बोलायची हिंमत आहे का त्यांच्यामध्ये? आहे हिंमत? मी ऐकलं असं लोक म्हणतात. EVMच्या बाबतीत पण पवारांनी हेच केलं. आणि वारंवार तुम्ही पवारांची सगळी निवेदनं, सगळी स्टेटमेंट काढून बघा. मी असं ऐकलं, कोणतरी मला सांगत होता, तुम्हाला आठवतं त्या सुशांत सिंग राजपूतची हत्या की आत्महत्या याच्यावर काहूर माजलेलं होतं 1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, जून वगैरे जुलै महिना काय असेल 2020चा. तेव्हा पवारसाहेब काय म्हणाले होते, मला आमच्याकडे एक साताऱ्यात कुठेतरी एक शेतकरी आला आणि म्हणाला की अहो इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याच्याविषयी कोणी बोलत नाही, आणि हा कोण अभिनेता नट वगैरे सिनेमातला, त्याच्या आत्मविषयी एवढं काहूर. असा कोणतरी शेतकरी येऊन शरद पवारांना म्हणाला. कशी गंमत आहे बघा मित्रांनो. हे असं सांगायला शेतकरी नेमका शरद पवारांजवळ जातो आणि शरद पवार वाट बघत असतात. तसा कोणी सांगेल का आपल्याला? सुशांतच्या आत्महत्येवर चर्चा असताना जसे काय रस्ता घेऊन गावोगावी शरद पवार फिरत होते, कोणीतरी शेतकरी येऊन भेटेल आणि आपल्याला सुशांतच्या हत्येविषयी असं काहीतरी बोलेल? कोणी बोललेला नसतो. ऐकलं असं शेतकरी म्हणाला, असं कुठेतरी वाचलं, असं वर्तमानपत्रात परवा वाचलं, मी ऐकलं नाही, मी ते बघत नाही. मग त्याच्यावर प्रतिक्रिया का देता? जॉनी लिव्हरची ती नक्कल मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, याचं कारण तो सगळा कांगावा करतो जेव्हा धक्का मुळात लागलेलाच नाही. समोरचा माणूस उलटून त्याला विचारतो, लेकिन धक्का लगा कब? तो म्हणतो धक्का लग जाता तो. पवार साहेबांचं राज ठाकरेच नव्हे, वेगवेगळ्या वेळच्या पत्रकार परिषदेतली जी निवेदनं असतात ती बारकाईने बघा, ऐका. ते मला हे ठामपणे माहिती आहेत, मला यातलं काही माहिती नाही, पण मी आपलं असं ऐकलं आहे. मला त्यातलं माहिती नाही, पण मी असं कुठेतरी वाचलेलं आहे. माहिती नाही आणि तरी प्रतिक्रिया द्यायची आणि समोरच्याला निंदायचं. ह्याला जॉनी लिव्हर नाही तर काय म्हणायचं? धक्का लग जाता तो, मेरा छोटा छोटा बच्चा है, दवा का खर्चा कौन करता, हॉस्पिटल में जाना पड़ता तो, वगैरे वगैरे सगळ्या प्रतिक्रिया जॉनी लिव्हर देतो. त्यापेक्षा पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय असतं? अनिल देशमुख कसे निरपराध आहेत हे सांगण्यासाठी अख्खी एक पत्रकार परिषदेत दिल्लीत घेतली, दुसऱ्या दिवशी परत घेतली, आणि ज्या दिवशी ते मुंबईतच नव्हते, काय ते क्वारंटाईन झाले होते असा दावा पवार करत होते, तेव्हा अनिल देशमुख त्या दिवशी एक पत्रकार परिषद घेत होते. असा फोटो जेव्हा ट्विटरवर आला तेव्हा पत्रकार परिषद गुंडाळून कोण निघून गेलं? समोरचा माणूस म्हणतो की धक्का कहाँ लगा, कब लगा धक्का, लग जाता तो. कळली पवारांची पत्रकार परिषद कशी असते. आणि म्हणून जितेंद्र आव्हाड जेव्हा म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा जॉनी लिव्हर मिळाला, तेव्हा तो मूळचा जॉनी लिव्हर पहिला कोण आहे ते सांगत नाही. आणि म्हणून मग मला असं वाटतं की नव्या
महाराष्ट्राच्या राजकारणात पडायचं असेल तर नव्या जॉनी लिव्हरला म्हणजे राज ठाकरेंना साथ द्यायला जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाणार आहेत का? कारण त्यांना जॉनी लिव्हर आवडतो. जुना जॉनी लिव्हर थकला असेल तर नव्या जॉनी लिव्हरकडे जायचं म्हणूनच त्यांनी हे निवेदन केलं आहे का असा प्रश्न मला पडला. मित्रांनो, तो तुमच्यासमोर मांडला. तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.